नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, त्याचे नियम, पद्धत, महत्त्व आणि कोणती काळजी घ्यावी। श्री गुरुचरित्र हा भगवान श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य जीवनावर आधारित अत्यंत पवित्र ग्रंथ आहे। श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने केलेले पारायण मनःशांती, सद्बुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणादायी मानले जाते। श्रावण महिन्याचे महत्त्व 4 मिनिटे। श्रावण महिना भगवान शिव आणि दत्त संप्रदायात विशेष पवित्र मानला जातो। या काळात जप, तप, दान, उपवास आणि ग्रंथवाचन यांना विशेष महत्त्व दिले जाते। त्यामुळे अनेक भक्त या महिन्यात श्री गुरुचरित्राचे पारायण करतात। पारायण सुरू करण्यापूर्वीची तयारी 5 मिनिटे। सकाळी लवकर स्नान करावे। स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावीत। देवघर स्वच्छ ठेवावे। श्री दत्त, श्री गुरु किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेसमोर दीप, अगरबत्ती आणि फुले अर्पण करावीत। गणपती, सरस्वती आणि गुरूंचे स्मरण करून संकल्प करावा। उदाहरणार्थ संकल्प, हे श्रीदत्त प्रभो, आपल्या कृपेने मी श्रद्धापूर्वक श्री गुरुचरित्राचे पारायण करीत आहे। माझ्याकडून होणाऱ्या चुका क्षमा करून हे पारायण यशस्वी होऊ द्या। पारायण कसे करावे? 8 मिनिटे। दररोज निश्चित वेळी वाचन करावे। मन शांत ठेवावे। मोबाईल किंवा इतर व्यत्यय टाळावे। शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे। प्रत्येक अध्याय श्रद्धेने वाचावा। घाई करू नये। वाचन पूर्ण झाल्यावर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करावे। 7 दिवसांचे पारायण 3 मिनिटे। परंपरेनुसार श्री गुरुचरित्राचे 7 दिवसातही पारायण केले जाते। दररोज ठराविक अध्याय वाचून 7व्या दिवशी पारायण पूर्ण केले जाते। ज्यांना 7 दिवस शक्य नसतील त्यांनी आपल्या वेळेनुसार नियमित वाचन करावे। पारायणातील नियम 4 मिनिटे। सत्य बोलावे। सात्विक आहार घ्यावा। मद्य, मांसाहार आणि तामसी पदार्थ टाळावे। शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळावे। राग, मत्सर आणि वाद टाळावेत। दया, सेवा आणि नामस्मरण वाढवावे। हे नियम बंधन म्हणून नव्हे, तर मन अधिक एकाग्र आणि सात्विक ठेवण्यासाठी सांगितले जातात। पारायण पूर्ण झाल्यावर 2 मिनिटे श्री दत्तांची आरती करावी। नैवेद्य अर्पण करावा। कुटुंबियांना प्रसाद द्यावा। श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करावा। शक्य असल्यास गरजूंना अन्नदान किंवा दान करावे। निष्कर्ष 2 मिनिटे। श्रावण महिन्यात श्रद्धा, नम्रता आणि सात्विक भावनेने केलेले श्री गुरुचरित्र पारायण भक्ताला आध्यात्मिक बळ, मनःशांती आणि सदाचाराची प्रेरणा देते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारायण करताना बाह्य नियमाइतकीच अंतःकरणातील श्रद्धा आणि गुरुचरणी समर्पण महत्त्वाचे आहे। श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। धन्यवाद। जय गुरुदेव।